डुकरांना शेतांपासून दूर ठेवण्यासाठी काय पेरावं चला मी सांगते, पण त्याआधी कृषी क्षेत्राला फॉलो नक्की करा। शेतकऱ्यांनी त्यांच्या भुईमुगाच्या शेतीभोवती चारही बाजूला करडईची काटेरी रोपं लावावीत। त्यामुळे डुक्कर शेतीपासून दूर राहतात आणि पिकांचं नुकसान हे टाळता येतं। करडईचं पीक काटेरी आहे आणि भुईमुग पिकाच्या गंधापेक्षा करडईचा गंध हा उग्र असतो। डुकरांना करडईचा वास येतो आणि या पद्धतीमुळे पिकाचं नुकसान 75 ते 90% कमी होऊ शकतं आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देखील मिळू शकतं। दुसरी पद्धत म्हणजे मका आणि ज्वारीच्या पिकांभोवती 4 ते 5 ओळींमध्ये एरंडेलची पेरणी करणं। ते डुकरांमुळे होणारं नुकसान 75 ते 90% प्रभावीपणे नियंत्रित करतं। एरंडेलचा तीव्र वास मक्यांच्या वासापेक्षा जास्त उग्र असतो। हा गंध डुकरांसाठी एक अप्रिय गंध देखील मानला जातो। या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नही मिळतं। याशिवाय एरंडेलची पेरणी कोणत्याही हंगामात करता येते। याशिवाय नारळाच्या दोऱ्या पिकाभोवती 3 ओळींमध्ये लावाव्यात, ज्यामध्ये 2 ओळींमध्ये लाकडी खांब ठेवले असतात। गंधक आणि घरगुती तेलाचं द्रव्य नारळाच्या दोऱ्यात मिसळलं जातं। हे गंधानं भरलेलं आहे। ही पद्धत 60 ते 80% प्रभावी असल्याचं सिद्ध झालंय। डुकरांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी आणखी कोणते उपाय तुम्हाला माहिती आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रांसोबत लगेच शेअर करा।